नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर सर्वात आधी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा हा 26 जानेवारीचा व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. लगेचच एडिटिंग केली आणि म्हटलं आजच्या आज हा व्हिडिओ शेअर करणार. तर आज सुट्टीचा दिवस आहे. कामावर मॅडमना सरांना सगळ्या दोन्ही कामावर सुट्ट्या आहेत, त्यामुळे मी उशिरा कामावर आली आणि येताना लाडूची डिलेवरी पण घेऊन आली. तर अर्धे बॉक्स मी माझ्यासोबत 2 बॉक्स घेऊन आली. बाकीचे गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले, जेणेकरून ते मी जाताना दुसऱ्या बिल्डिंगमध्ये देणार आहे. तर हे जे पॅकेट्स दिसत आहेत ना, हे चटणीचे पॅकेट्स आहेत. तर खुरसणीच्या चटणीचे पॅकेट्स आणि लाडू असे हे मला आहे ना सॅम्पल लाडूची ऑर्डर आलेली, तर तीच मी द्यायलाच आलेली आहे. आणि कामावरच्या मॅडमना पण हे लाडू दिले मी टेस्ट करण्यासाठी. तर पहिल्या कामावर पोचली मी. तर तुम्हाला तर माहिती आहे माझं नाव रीमा आहे आणि मी स्वयंपाकाची कामं करते आणि या घरी मी आलेली आहे जेवण बनवण्यासाठी. तर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे फक्त व्हेज पुलाव अशीच फक्त इकडे एवढंच बनवायचं होतं. तर मस्त मोकळा मोकळा असा हा व्हेज पुलाव केलेला आहे. ह्याच्यात फ्लावर, मटार, गाजर, कॅप्सिकम, बीन्स सगळ्या व्हेजिटेबल टाकल्यात. आणि त्यानंतर पुलाव झाल्याच्यानंतर एवढे सगळे भांडे माझे सगळे घासून झालेत. पटापट मी किचन गॅस क्लीन केला, भांडी पुसून जागेवर लावली आणि पुलाव वगैरे सगळं झाकून ठेवलं आणि मी आता निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर जरी सुट्टी असेल तरी वेळेवर नाश्ता आणि लंच तर झाला पाहिजे ना. तर माझी धावपळ अशी रोजच्या प्रमाणेच असते. मग शनिवार रविवार असू दे, सुट्टीचा दिवस असू दे, कुठला सण असू दे किंवा काहीही असू दे. तर मला खूप प्रश्न येतात. तर माझं नाव रीमा आहे, मी घाटकोपरमध्ये राहते आणि मी जेवणाची कामं करते. तर बघा दुसऱ्या घरी आली आणि मस्तपैकी असं आलू सँडविच बनवलेलं आहे. तर बटाट्याची भाजीचे स्टफिंग टाकून मस्तपैकी चीज टाकून हे चीज आलू सँडविच बनवलं आहे आणि मॅडमचा आणि सरांचा नाश्त्याची प्लेट रेडी केली आहे. 10 वाजेच्या आधी त्यांना नाश्ता लागतो. ह्या कामावर पोचायला मला 9:15 झाले. तर पटापट मी बरोबर 9:45च्या आधी हा सगळा नाश्ता रेडी केला आणि हे असे मस्त टोस्ट सँडविच केलेले आहेत. सोबत हिरवी चटणी पण फ्रेश बनवलेली आहे. त्यानंतर सॉस ठेवलेला आहे. मी पटकन मॅडमना आणि सरांना ब्रेकफास्ट देते आणि मग मी लंच बनवते. तर आज लंच स्पेशल बनवणार आहे आणि हेल्दीसुद्धा. तर लंचमध्ये हे पेटीस बनवलेले आहेत. ब्रोकली आणि कॉर्नचे हे पेटीस आहेत. ह्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, नक्की रेसिपी मिळेल. तर ब्रोकली आणि कॉर्नचे हे मस्त हेल्दी आणि टेस्टी हे असे कटलेट म्हणू शकता, पेटीस म्हणू शकता, हे असे बनवलेले आहेत. ह्याच्यात मी पनीरसुद्धा ॲड केलं आहे, तशाच व्हेजिटेबल्ससुद्धा टाकलेले आहेत. एकदम हेल्दी आणि मुलांना आवडणारं टेस्टी पण असं हे पेटीस म्हणजेच कटलेट मी रेडी केलं आणि मी निघाली आता घरी. तर दोन्ही कामं झालेली आहेत. सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे स्पेशल तर बनवायला पाहिजेच ना. चला मग घरी भेटते तुम्हाला. आणि घरी आली, मुलगा रेडी झालेला कॉलेजला जाण्यासाठी. तर त्याने मस्त व्हाईट कुर्ता घातलेला, त्याच्याबरोबर 1-2 फोटो काढले. त्या कसा आला आहे आमचा फोटो कमेंट करून सांगा. मस्त दुपारी जेवण केलं, आराम केला आणि संध्याकाळी संपलेल्या कपातली कॉफी किती वेळा पिणार आहे काय माहिती. बाहेर 26 जानेवारीचं गाणं चालू होतं आणि आमचा असा घरामध्ये टाईमपास चालू होता. त्यानंतर ते चिकन घेऊन आले, चिकन घ्यायला चाललेले आणि मग मी टी व्ही लावला. तर टी व्हीवर कुठला पिक्चर चालू आहे मला कमेंट करून सांगा. तर मस्त पेनड्राईव्ह लावला, ते चिकन आणायला निघाले आणि मी पटकन हे रॅशनचे गहू आहेत ते साफ करायला घेतले, कारण मला तांदळाचं पीठ दळून आणायचं होतं. पण रॅशनच्या तांदळामध्ये किती कचरा असतो तुम्हाला माहिती आहे ना. फक्त पाखडला तरी निघून जातो, पण कचरा खूप जास्त असतो. तर मी पटापट हे तांदूळ साफ करायला घेतले, कारण मला तांदळाचं पीठ दळून आणायचं आहे. घरात मी भाकरी बनवते ना तांदळाच्या, तर ह्या रॅशनचे जे तांदूळ असतात त्याच्या भाकरी खूप छान होतात. तर तेच मी तांदूळ साफ करायला घेतलेले आहेत. तर अर्धे मी दळून आणते तांदळाचं पिठासाठी आणि अर्ध्याच्या मी इडल्यांसाठी वापरते.
तर अशा प्रकारे मी मस्त पिक्चर्स बघत बघत हे तांदूळ साफ केले. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी कुठला पिक्चर बघते. तर त्यानंतर मला संध्याकाळी जायचं होतं हळदी कुंकवाला. आमच्याच एरियामध्ये मंडळाचं हळदी कुंकू होतं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मी कशी रेडी झाली आहे हळदी कुंकवाला, आम्ही काय काय मज्जा केली, मी सगळं तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवणार आहे. म्हणून माझी पटापट कामं चालू आहेत. मिस्टरांना पाठवले चिकन आणायला, कारण आज चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर मग मी त्यासाठी पटापट तांदूळ साफ करून घेतले. त्यानंतर चिकन बिर्याणी बनवली आणि मग हळदी कुंकवाला जाण्यासाठी रेडी झाली. तर तुम्ही मला असाच सपोर्ट करत जावा. तुम्हाला माझे व्हिडिओ, माझे व्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. तर मिस्टर आतमध्ये चिकन घेऊन आल्याच्यानंतर चिकन वगैरे धुवून देत आहेत मला. तर मला माझ्या घरच्यांची खूप मदत होते घरच्या कामामध्ये, बाहेरच्या कामामध्ये. सध्या लाडूच्या पण ऑर्डर येतं, पॅकिंगची वगैरे कामंसुद्धा माझे मिस्टर, माझी मुलं करायला मला मदत करतात. त्यांनी चिकन साफ करून दिलं, त्यानंतर कांदा बिंदा कापून दिला, मी पटापट बिर्याणी केली आणि मग त्यानंतर मी हळदी कुंकवाला जाण्यासाठी रेडी झाली. तर मस्त मज्जा आली खूप. हळदी कुंकवाला गेलेली मी आणि हळदी कुंकवाला सगळेजण भेटले आणि माझ्या हस्ते बक्षीस देण्यामध्ये मला खूप मज्जा आली. तर तुम्हाला ते मी पुढे व्हिडिओतनं दाखवणार आहे. मी एकाही गेममध्ये जिंकली नाही आहे, मी गेममध्ये हारली, पण माझ्या हातून मी कोणाला तरी बक्षीस दिलं ना, त्याचा मला खूप मोठा आनंद झाला, खूप मला छान वाटलं. तर इकडे मी पहिल्यांदा गेलेली म्हणजे माझ्या सासूबाईंच्या एरियामध्ये ह्या बाजूला हळदी कुंकवाला मी पहिल्यांदा गेलेली. पण असं वाटलंच नाही मी पहिल्यांदा गेली आहे. सगळ्या बायका वगैरे म्हणजे सगळे मला ओळखतात, पण मीच कोणाला ओळखत नाही असं झालेलं आहे. व्हिडिओमुळे नाहीच तर आमच्या एरियामध्ये माझ्या सासूबाईंना सगळे ओळखतात. तर अशा प्रकारे मी रेडी झालेली आणि हळदी कुंकवासाठी बघू शकता तुम्ही काहीच तयारी केली नाही आहे. पावडर थोपली आहे थोबाडावर, पण लिपस्टिक मी लावते. ह्या आजींना माझ्याबरोबर सेल्फी घ्यायची होती म्हणून ते माझ्या 2-3 फोटोंमध्ये आलेले आहेत आणि मी सुद्धा त्यांना फोटोमध्ये ॲड केलं. तर अशा प्रकारे मी दिसत होती. पावडर थोपली, लिपस्टिक लावली, मला लिपस्टिक खूप आवडते. त्यानंतर मुलीने दिलेले हे गळ्यातलं आणि कानातले घातले आणि ही सिंपल अशी 100 रुपयावाली साडी नेसली. आता तुम्ही म्हणाल काय तू प्राईस पण सांगते. हो, तर जे आहे ते आहे, जे खरं आहे ते खरं आहे. तर ही साडी मी दारावरच घेतलेली 100 रुपयाला आणि ब्लाऊज मात्र मी ऑनलाईन घेतलेलं 200 का 250 रुपयाला. खूप जुनं आहे, म्हणजे ह्या ब्लाऊजला पण 4-5 वर्ष झाले, पण हे या साडीवर खूप छान दिसतं. तर अशा प्रकारे लाईनीत उभी होती मी आणि लाईनीत उभं राहून मग मी हळदी कुंकू घेतलं. नंतर पुढे गेल्यावर मी सुद्धा काही बायकांना हळदी कुंकू दिलं. म्हणजे एक 2-2.5 तास मी ते खूप मज्जा, खूप धम्माल केली. फायनली माझा नंबर आला. मग मी पण हळदी कुंकू घेतलं आणि मग नंतर ते ज्या तिथे स्टेजवर उभ्या होत्या ताई, त्यांना म्हटलं तुम्हाला जरा बसायचं तर बसा, मी हळदी कुंकू देते बायकांना. तर मग नंतर त्या ताई बसल्या आणि मग नंतर मी सुद्धा काही बायकांना हळदी कुंकू दिलं. तर इथे खूप छान वाटलं. तर आमचं हे मंडळाचं हळदी कुंकू आहे. इथे साईबाबाचं मंदिरसुद्धा आहे आणि दरवर्षी इथे 26 जानेवारीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो बायकांसाठी आणि आदल्या दिवशी मुलांना बक्षीस वितरण होतं आणि खूप सारे गिफ्ट दिले जातात. तर खूप छान वाटलं मला इकडे येऊन आणि खूप मज्जा पण केली. संगीत खुर्ची खेळली, तळ्यात मळ्यात खेळलं आणि मग मला खूप छान वाटलं. थोडासा त्रास होत होता मला बॅक माझा पाठीचा त्रास असल्यामुळे, पण तरीही मी म्हटलं चला. मिस्टर पण म्हटले तू जा जरा, म्हणजे तुला हे ना घरात राहिलं की हे दुखणं जास्त जाणवतं, त्यामुळे तू जरा बायकांमध्ये जा, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तर बघा माझ्या कपाळावर एवढा कुंकू लावला गेलेला आहे की आता त्या जागाच नाही. नंतर मी इथे उभी राहिली आणि मग बायकांना हळदी कुंकू पण देत होती, फुलं वाटत होती आणि मग ज्या बायका इथे उभ्या होत्या जरा त्या पण बसल्या. म्हणजे सगळ्यांनी मिळून केलं की मग बरं वाटतं ना, म्हणजे त्यांच्यावर पण प्रेशर नाही येत, कारण खूप मोठी लाईन होती आणि हा हळदी कुंकू लाईनशीर व्यवस्थितपणे पार पडला. 1-1.5 तास लागला हळदी कुंकवाचा कार्यक्रम व्हायला. मग त्यानंतर ना आम्ही खेळ सुरू केले, जे महिलांसाठी खेळ ठेवले होते ते खेळ सुरू केले. तर अशा प्रकारे हळदी कुंकू झाला. खूप छान वाटलं. बहुतेक जण मला ओळखत होते की ही ह्यांची सून आहे म्हणून, पण मी खूप कमी जणांना ओळखत होते. आणि माझ्या मिस्टरांनी मी तिकडे हळदी कुंकवाला गेली तर घरात पाणी वगैरे भरून ठेवलं, सगळी कामं आवरून ठेवली. तर मला खूप छान वाटतं जेव्हा मिस्टर माझी काळजी घेतात, मला एवढा सपोर्ट करतात.
हळदी कुंकू झाल्याच्या नंतर ना मग खेळ सुरू झाले आणि मग खेळ सुरू झाल्याच्यानंतर खूप मजा आली. मला ते बोलत होते, तू खेळ, तू जरा बाहेर गेलीस की तुला बरं वाटेल. तर माझ्या घरातले मला खूप सपोर्ट करतात. मग माझी मुलं असू दे, माझा नवरा असू दे, असा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होता. माझ्या पार नाकापर्यंत कुंकू पसरलेला. बरं मला तुम्ही हे सांगा की ही साडी कशी दिसते आहे मला आणि मी आज कशी दिसते आहे मला कमेंट करून सांगा. नेहमी तुम्ही मला असल्या अवतारात बघितलेलं आहे, तर म्हटलं चला आजचा अवतार तुम्हाला मी दाखवावा. तर मी कशी दिसते आहे. तर माझी मुलगी पण खुर्चीवर बसलेली, संगीत खुर्ची खेळायला. पण खरा तर हा खेळ फक्त महिलांसाठी होता. तर मग मी म्हटलं दुसरं कोणी काय बोलण्यापेक्षा बाळा तू उठून जा. मी विचारलं तिकडे की ती खेळू शकते का. तर ते बोलले की आता आपल्याकडे खुर्च्या कमी आहेत, पुढच्या राऊंडला तिला घेतो. आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्या बायका इथे मस्तपैकी संगीत खुर्ची खेळत होतो. तर ह्या बायका इथे दरवर्षी संगीत खुर्ची खेळतात. तर मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे, तरी पण तुम्ही बघू शकता किती आरामात चालत चालत खुर्चीजवळनं बायका सरकतच नाही आहेत. त्यांना असं वाटतं आत्ता गाणं संपेल आणि आत्ता आम्हाला खुर्ची भेटेल. आणि बघा मी कशी पळते, एवढ्या पळत पळत गेली पण मी हारली आणि त्याचा आनंद बघा. कैसा लगा हार के? मी बाद झालेली आहे, मी आऊट झालेली आहे. खेळली आहे यार, 4 लोकांना आउट केलं, 4 लोक. तर मी हारली ह्याचं दुःख नव्हतं माझ्या मुलांना, पण 4 राऊंडमध्ये म्हणजे 4 महिला आऊट झाल्या. 4 वेळा मी धावत धावत खुर्ची पकडली, ह्याचा आनंद होता मुलांना. आणि मी मुलांना हेच शिकवलं आहे की जिंकणं आणि हारणं हे महत्त्वाचं नसतं, आपण किती प्रयत्न करतोय ते महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीसाठी आपण हारू, आपल्याला हे मिळणार नाही, हे मिळत नसेल तर आपण काय का करावं, हे सगळ्या गोष्टीचा विचार करायचा नाही. खेळ हा खेळ असतो, आनंद मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी हा खेळला जातो. त्यामध्ये जिंकणं किंवा हारणं महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं की त्याच्यामध्ये आपल्याला किती आनंद मिळाला आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी उखाणे घेतले. तर मी कुठलं उखाणं घेतलं आहे ते तुम्हाला सांगते. तर माझं उखाणं असं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात. श्रीनिवासरावांचं नाव घेते, आम्हा दोघांची 7 जन्माची साथ. तर असं हे नाव घेतलेलं मी घेतलेलं उखाणं कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे सर्व महिलांना बक्षीस वितरण होत होतं आणि अचानक माईकमध्ये माझं नाव पुकारलं. ते काय ते तुम्हीच ऐका. तो जवळकर यांना विनंती करतो की त्यांनी येथे बक्षीस देऊन सन्मानित करायचे. तसेच प्रथम क्रमांकाचं बक्षीस हॉटपॉट आहे. तर ह्या ताईंना मी माझ्या हातून बक्षीस दिलं. आणि तुम्हाला खरं सांगू, जेव्हा आपल्याला बक्षीस मिळतं तेव्हा जो आनंद होतो ना, त्यापेक्षा जास्त आनंद होतो जेव्हा दुसऱ्यांना आपण आपल्या हातून बक्षीस देतो. तर अशा प्रकारे मला खूप आनंद झाला की त्यांनी मला स्टेजवर बोलवलं आणि माझ्या हातून मला बक्षीस द्यायला लावलं. तर दिवस कसाही गेला असेल, पण दिवसाचा एंड मात्र खूप छान झाला. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. बाय.